प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद आपण देऊया यासाठी की नवीन वर्ष देवबापाने आम्हासाठी आशीर्वादित केलेलं आहे आणि जानेवारी 2021 चा हा 17 तारखेचा तिसरा रविवार देवबापाने आशीर्वादित केला आहे. म्हणून आपण त्याची स्तुती करू आणि त्याला आपण धन्यवाद देऊया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्र गाणे चांगले आहे. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतू वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केला आहे, म्हणून तुझ्या कृत्याचा मी जय जयकार करीतो. प्रार्थना करूया. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा. द्यावा पदी विसावा, देवा द्यावा पदी विसावा. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा. चिंतन ध्यानी तव गुणगानी, चिंतन ध्यानी तव गुणगानी. खंड मुळीच नसावा, देवा खंड मुळीच नसावा. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा. देवा शुभवर मला असावा. आम्हावर प्रेम करणाऱ्या स्वर्गीय देवबापा, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी आम्ही स्तुती करतो यासाठी की प्रभू तू चांगला आहेस. आणि म्हणून आतापर्यंतच्या जीवनामध्ये तुझ्या चांगुलपणाचा आम्ही उपभोग घेत असताना खरोखर मनापासून आम्ही तुझी स्तुती करतो, तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, आजचा हा पवित्र दिवस आणि ही पवित्र प्रभात तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलेली आहेस. किंबहुना मागील रात्रभर तू आमचा सांभाळ केलास, गोड अशी निद्रा दिलीस आणि आजच्या या पवित्र दिवसाकरता आम्हाला झोपेतून तू जागी केलंस. तुला धन्यवाद असो. तुझी आम्ही स्तुती करतो प्रभू पित्या. ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ एकत्र आलेलो असताना प्रिय प्रभू, सर्व भक्तगणांना तू आपला आशीर्वाद पाठव. या भक्तीच्या द्वारे तो उंचाविला जा, तो गौरविला जा प्रभू. आणि याच्या या भक्तीमध्ये जी आम्ही
तुझी स्तुती स्तोत्रे गाणे गाणार आहोत, ती तू आशीर्वादित कर आणि तुझं पवित्र वचन प्रभुदेव बापा आम्हा सर्वांसाठी आमच्या आत्मिक वाढीसाठी लाभाचं असं ठरू दे. प्रभू पित्या, पवित्र आत्म्याचं नियंत्रण या ठिकाणी असू दे अशी तुझ्या चरणाजवळ नम्र विनंती मी करतो. धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस स्तुती आराधना क्वायर ग्रुप तर्फे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. देवाने आम्हाला त्याची स्तुती आराधना करण्याची संधी दिली म्हणून मी त्याचे आभार मानते. योहान याचा 8वा अध्याय 12वे वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जेव्हा आपल्या घरी वीज जाते तेव्हा खोलीत अंधकार पसरतो. त्या क्षणी आपण घाबरलेल्या अवस्थेत असतो आणि आपल्याला अस्वस्थ वाटते. आपण लगेच टॉर्च शोधतो किंवा मेणबत्ती पेटवतो, ज्याने त्याचा प्रकाश संपूर्ण घरात पसरतो. तेव्हा आपण घाबरत नाही व सगळं व्यवस्थित होतं. त्याचप्रमाणे येशू आपल्या अंधकार जीवनाचा प्रकाश आहे. आपल्या जीवनात कधी चिंता, त्रास, निराशा होते, परंतु आपण हे कधीच विसरायचे नाही की येशू हा आपला आशेचे किरण आहे, जो आपल्याला त्या वाईट वेळेतून बाहेर काढेल. आपण त्याच्या प्रकाशात चालत राहावे अशी देवाची इच्छा आहे आणि त्याच प्रकारे आपला प्रकाश इतरांसमोर पडावा, जेणेकरून ते आपले चांगले कृत्य पाहू शकतील व स्वर्गातील पित्याची स्तुती करतील. जसं आपल्याला वाट बघण्यासाठी प्रकाशाची गरज असते, तसेच आयुष्याचे मार्ग बघण्यासाठी देवाची गरज असते. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्यासाठी पुरवलेल्या प्रकाशात आपण चालणे निवडले पाहिजे. Here I am to bow down. Here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. King of all days, oh so highly exalted, glorious in heaven above. Humbly you came to the earth you created, all for our sake became poor. Here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. Aradhana karu, sarko mein झुकाओ, यीशु सिर्फ तू
कभी न जानूं, खुदा मेरे पाप सूली पर चढ़ाने के मैं कभी न जानूं, खुदा मेरे पाप सूली पर चढ़ाने के मैं कभी न जानूं, खुदा मेरे पाप सूली पर चढ़ाने के आराधना करूं, सर को मैं झुकाऊं, यीशु सिर्फ तू ही है मेरा खुदा। तू है अति सुंदर, तू है अति योग्य, तू है अति अद्भुत मुझको। Here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. ख्रिस्तात सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 92 अध्याय वचन 4. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. कृती म्हणजे केलेले काम किंवा कार्य. देवाच्या हातच्या कृत्यांबद्दल मोशेने केलेली ही उपकार स्तुती होय. आम्ही उत्पत्ती 1 व 2 मध्ये पाहिले तर देवाने प्रकाश, अंतराळ, कोरडी भूमी, प्रकाश देणारी ज्योती ह्या मुख स्वरूपात घडविल्या. परंतु मासे, पक्षी व प्राणी यांच्या उत्पत्तीमध्ये जीवन दिले. आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आणि मला त्याने त्याच्या प्रतिरूपाचे बनविले. परमेश्वराच्या हस्तकृतीमध्ये आम्ही एकमेव असे आहोत की आमच्या नाकपुड्यांमध्ये स्वतः परमेश्वराने जीवनाचा श्वास फुंकला. हे जीवन जगत असताना विचार करण्यासाठी बुद्धी, जीवनाचा प्रकाश पाहण्यासाठी डोळे, वचन ऐकण्यासाठी कान, समजणारे मन, कार्य करण्यास हात आणि पाय दिले. आणि म्हणून आज मी परमेश्वराच्या हातच्या कृत्यांचा हर्षित होऊन जय जयकार करतो. करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. नाम है खुदावन कितना मुबारक,
पुरानी, वफा का अज़ल से यही सिलसिला है। उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराचे आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. सार्वजनिक गीत एक गीत आपण गाणार आहोत आणि मंडळीला विनंती आहे आपण उभं राहूया. ईश्वराची दया किती थांगती चालागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुवे वढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवढा तो फलवाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ती खरी अगाध प्रीती, जितयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती, निदया सनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार.
आपण उभे असतानाच प्रेषितांच्या मतंगेकराच्या द्वारे आपला विश्वास प्रकट करूया आणि आपण म्हणूया, सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेरेड्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन, आमेन. यावेळेस आपण संस्कार विधी आणि निवडक शास्त्र भाग या पुस्तकामधून तिसरा रविवार या स्तोत्राचं आपण वाचन करणार आहोत. अविरत सानिध्य. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला नेईल, तुझा उजवा हात मला धरून राहील. अंधकार तरी मला लपवो, मज भोवतालचा प्रकाश काळोख होवो असे जरी मी म्हणालो, तरी अंधकार देखील तुझपासून काही एक छपवीत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मी जागृत होतो तेव्हा मी तुझ जवळ असतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय सांड, मला कसोटीस लावून माझे मनोगत तपास. शेवटलं वचन आपण एकत्र वाचूया. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. आमेन. मान सन्मान गौरव प्रभू परमेश्वराला. यावेळेस आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जाऊ, ज्याला मध्यस्थीची प्रार्थना देखील म्हणतात. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ येशू, आमच्या उद्धारक देवा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि तुझी आम्ही पुन्हा एकदा स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस. तुझ्या चांगुलपणाबद्दल प्रभू, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही घेत आहोत. तुझी स्तुती, तुला धन्यवाद असो.
ऑनलाईन भक्तीच्या द्वारे प्रभू देव बापा तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्याची सुसंधी आज तू आम्हाला दिलेली आहेस. आणि म्हणून देव बापा या भक्तीमध्ये जमलेल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला आशीर्वाद पाठव प्रभू देव बापा. खरोखर प्रभू तू चांगला आहेस. जागतिक करोनाच्या महामारीच्या या आजारामध्ये प्रभू देव बापा संपूर्ण मानवसृष्टी त्याच्या विळख्यात आलेली आहे. लाखो कोटी लोक बाधित झालेले आहेत. लाखो लोक मरण पावलेले आहेत. प्रिय प्रभू, लाखो लोक जीवन आणि मरण त्यांच्या लढ्यामध्ये आहेत. देवबापा आम्ही तुला विनंती करतो, तुला आम्ही धन्यवाद देतो की आमचा सांभाळ तू केलेला आहेस. आम्हाला आरोग्य तू दिलेलं आहेस. त्याची बाधा तू आम्हाला होऊ दिली नाहीस. तुझी आम्ही स्तुती करत तुला धन्यवाद आम्ही देतो प्रभू देव बापा. खरोखर जे दुःखित कुटुंबीय आहे त्यांचं सांत्वन तू कर प्रभू येशू. आणि देव बापा पुन्हा नवीन आजार आलेला आहे, ब्रिटिश स्ट्रेन आणि बर्ड फ्लू. प्रेमळ देव बापा त्यापासून हे आमचा बचाव कर. आणि हे तिन्ही आजार रोग प्रभू देव बापा प्रिय येशू तुला आम्ही विनंती करतो की त्याचा समूळ नाश तू कर. तुला सर्व काही शक्य आहे. तुला मी विनंती करतो प्रभू. मंडळीमध्ये जे आजारी दुखनाहीत आहेत देवबापा त्यांना तू बरं कर, त्यांना आरोग्य दे. प्रेमळ येशू जे आम्हाला ठाऊक नाहीत अशा सर्वांची आम्ही इथे आठवण करतो. त्यांना आरोग्य देऊन तृप्त कर. मंडळीमधील जे वृद्ध लोक आहेत, 10 वर्षाखालील मुलं आहेत, लेकरं आहेत, प्रिय प्रभुदेव बापा अशा सर्वांसाठी तुझ्या पवित्र मंदिराची द्वार उघड. प्रभुदेव बापा त्यांना जी बंदी आहे, परवानगी नाकारलेली आहे, ते लवकरात लवकर उठवावी अशी दयाकृपा अनुग्रह तू करणार. तुला विनंती करतो. सर्व कुटुंबावर तू आपला आशीर्वाद पाठव. सर्व कुटुंबातील लहान थोरावर तू आपला आशीर्वाद पाठव. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, समाधान, आशीर्वाद, कृपा, प्रीती आणि स्वर्गीय आरोग्य सदा सर्व काळपर्यंत असू दे. प्रेमळ देवा तुला प्रार्थना. धन्यवाद 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 तुझी आम्ही स्तुती करतो. मंडळीचे सन्मान्य पाळक साहेब, सी जाधव पाळक साहेब, त्यांचं कुटुंबीय यांना तू आशीर्वादित कर. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आम्ही तुझी स्तुती करतो. मान, सन्मान, गौरव, महिमा आणि उपकार स्तुती केवळ तुलाच आणि तुला धन्य थारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमचे ऋण ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण छोटीशी प्रार्थना करू. प्रेमळ येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करतो. ही सुंदर वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्याची सुसंधी आम्हाला तू दिलेली आहे म्हणून देव बापा तुझं गौरव आम्ही करीत असताना प्रभू देव बापा आजचं पवित्र वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचे लाभदायक असं ठरू दे. येशूच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. 2 कोरिंथ करासपत्र याचा 4था अध्याय आणि 7 ते 18 ही वचन मी या ठिकाणी वाचत आहे. 2 कोरिंथी करासपत्र 4था अध्याय आणि 7 ते 18 ही वचने. प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य, मानवाची शक्तिहीनता व देवाचं सामर्थ्य ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आमच्यावर चोखडून संकटे आले तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.
आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत आहोत ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मरण पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशू बरोबर आम्हालाही उठवील व तुमच्या बरोबर सादर करील. सर्व काही तुमच्याकरता आहे, यासाठी की पुष्कळ जनांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनासह साधनीभूत व्हावी. क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. देवबाप वाचलेली ही वचने आपणासाठी आशीर्वादित करू. आमेन. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन, म्हणे ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन. सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन, देह हा ठेवीन. सुखाचे सागर माझ्या हृदय दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या. सना सूर्यवंशी म्हणतात, सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन. आणि अशा प्रकारे प्रेषितांनी, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी, सेवकांनी सुवार्ता सांगत, सुवार्ता कार्य करीत आपला देह त्यांनी ठेवलेला आहे. प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य. मानवाची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य. वचन 7 मध्ये संत पाऊल या ठिकाणी म्हणतो की आम्ही मातीच्या भांड्यासारखे आहोत. जे मातीचं भांड हे साधारण असतं, अशक्त असतं, हातातून पडल्यानंतर त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत्या आणि अशा प्रकारचं हे तुटण्याजोगं भांड आहे. त्याप्रमाणे हे परमेश्वरा आम्ही आहोत. पण आमच्या भांड्यामध्ये संपत्ती आहे असं संत पाऊल म्हणतो. सोनं, चांदी, हिरे, माणिक, जवाहर अशा प्रकारची संपत्ती नाही, तर आमच्या या भांड्यामध्ये ख्रिस्ताच्या गौरवाची, ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या या भांड्यामध्ये आहे.
आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की संत पाऊल 7व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही मातीच्या भांड्यासारखे आहोत. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की पाऊल या संपत्तीला देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश असं म्हणतो. संत पाऊल या संपत्तीला देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश असे तो म्हणतो. आणि ही ख्रिस्ताची सुवार्ता जी प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या तारणासाठी देवाचं ते सामर्थ्य आहे. या ठिकाणी आपण पाहतो श्रेष्ठ सामर्थ्य अशक्त भांड्यामध्ये. श्रेष्ठ सामर्थ्य अशक्त भांड्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये तेथे देवाचं वचन. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये तेथे आम्ही पाहतो की संत पाऊल म्हणतो की कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला तारणासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. ही जी सुवार्ता आहे कोणीही नसो त्यांच्यासाठी हे परकीय जे आहेत, हेल्लनी आहेत, अशा सर्वांसाठी हे देवाचं सामर्थ्य आहे असं संत पाऊल या ठिकाणी रोम 1 आणि 16 या वचनामध्ये या ठिकाणी तो म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, तर ती सुवार्ता आमचं सामर्थ्य आहे. असं हे अशक्त भांड देव उपयोगात आणतो. सर्व प्रेषित अशक्त होते प्रिया सर या ठिकाणी आम्ही पाहतो, परंतु देवाने त्यांचा उपयोग त्याच्या सेवा कार्यासाठी त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा लोक आमची नैसर्गिक दुर्बलता पाहतात तेव्हा ते जाणतील की आमच्यामध्ये असलेले देवाचं सामर्थ्य या ठिकाणी हे आमचं नसून ते देवाचं आहे. लोक आमच्याकडं पाहतील आमची नैसर्गिक दुर्बलता, आमचं नैसर्गिक अपंगत्व ते आमच्यामध्ये पाहतील, पण ते जाणतील की आमच्यामध्ये असलेलं देवाचं सामर्थ्य हे आमचं नसून हे देवाचं आहे. 2 करिंथ याचा 12वा अध्याय आणि त्या वचनामध्ये तेथे म्हटलेलं आहे. 2 करिंथ 12वा अध्याय तेथे आपण पाहतो. 2 करिंथ 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तेथे म्हटलेलं आहे, परंतु त्याने मला म्हटले माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णत्वास येते. केवळ माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि अशा प्रकारे केवळ अशक्तपणातच ती पूर्णत्वास येते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पहा की अशक्तपणामध्ये कशा प्रकारे पूर्णत्वास येतं त्याचं सुंदर एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहे. एक 12-13 वर्षाचा एक छोटा मुलगा आहे, त्याचे दोन्ही पाय अपंग आहे, तो दोन्ही पायाने अपंग आहे. तो बाहेर इकडे तिकडे फिरायला जात नाही, तो कुठे जात नाही, तर फक्त घरामध्ये बसून तो राहत असे. आणि आपल्या छोट्या गॅलरीमध्ये बसलेला असताना पवित्र शास्त्रामधील एक वचन एका कागदाच्या तुकड्यावरती तो लिहित असे आणि त्याची घडी करून तो रस्त्यावर टाकत असे. त्याची ही दैनंदिनी होती. आणि अशा प्रकारे हे तो करीत असताना रस्त्याने येणारे जाणारे लोक मोठ्या कुतूहलाने ते चिठ्ठी उचलत असत आणि त्यावरती लिहिलेलं वचन ते वाचत असत. आणि ते वचन त्या लोकांच्या अंतःकरणाला ते भावत असत. आणि अशा प्रकारे ते आनंद त्या ठिकाणी करीत असताना तिथे काही दिवसानंतर अनेक लोक त्यांच्यामध्ये बदल झाला, त्यांनी स्वीकार केला आणि त्या ठिकाणी अनेकांचे आत्मे या लहान 12-13 वर्षाच्या मुलाच्या द्वारे येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. अशक्त आहे, फिजिकली हँडिकॅप, तो शरीराने अशक्त आहे, परंतु त्याचा उपयोग देवाने या ठिकाणी करून घेतलेला आहे. जरी तो नैसर्गिक अशक्तपणा होता, परंतु त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य
त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून आमच्यामध्ये असलेलं सामर्थ्य आमचं नसून तो देवाचं कार्य आहे. जरी नैसर्गिक दुर्बलता आमच्यामध्ये आहे, परंतु देव आम्हाला सामर्थ्य देतो आणि त्याचं कार्य तो करून घेतो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो 2 कोरिंथ 11व्या अध्यायामध्ये संपूर्ण अध्याय जर आम्ही त्या ठिकाणी वाचला तर त्या ठिकाणी पावलाने प्रेषितांच्या वरती पावलावरती कोणत्या प्रकारची संकट सुवार्ता कार्यामध्ये आलेली आहेत, अडचणी आलेल्या आहेत, त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 8 आणि 9 या वचनामध्ये या ठिकाणी आपण आताच वचन वाचलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. या वचनात पाऊल आपल्या जीवनात आलेल्या निरनिराळ्या संकटाविषयी तो या ठिकाणी वर्णन तो करत आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की या ठिकाणी संत पाऊल म्हणतो की आम्ही मातीच्या भांड्यासारखे आहोत, परंतु त्या भांड्यामध्ये संपत्ती आहे. ती संपत्ती ख्रिस्ताची सुवार्ता, ख्रिस्ताच्या गौरवाची सुवार्ता ती संपत्तीच्या रूपाने आमच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की संत पाऊल सेवा कार्यामध्ये सुवार्ता कार्यामध्ये यापैकी एक ना अनेक संकट त्यांनी अनुभवलेली आहेत, आलेली आहेत आणि त्यामुळे तो या ठिकाणी म्हणतो की आमचा कोंडमारा त्या ठिकाणी झालेला आहे. चोहोकडून संकटे आले तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. तर आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा आमच्या शरीरामध्ये वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरामध्ये प्रकट व्हावे. किती महान या ठिकाणी देवाचं वचन आहे, किती महान संत पावलाचे या ठिकाणी हे विचार आहेत. इतकी संकट आली, सर्व संकट अडचणी आमच्या समोर आल्या, परंतु आम्ही निराश झालो नाही आणि कठीण परिस्थितीमध्ये आम्ही असताना या ठिकाणी आम्ही पाहतो की तेथे सर्व मानवी उपाय त्या ठिकाणी संपलेले आहेत. तेथे कुठल्याच प्रकारचा सुटण्याचा मार्ग त्या ठिकाणी नव्हता. सर्व मानवी उपाय करून झाले, परंतु सुटण्याचा मार्ग नव्हता. तिसरी गोष्ट या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे, परंतु परमेश्वर सतत त्यांच्याबरोबर होता. मानवी उपाय संपले, परंतु परमेश्वर सतत त्यांच्या बरोबर तो होता. आणि या ठिकाणी तिसरी गोष्ट आपण पाहत असताना जेव्हा मानवी उपायांचा शेवट होतो, जेव्हा सर्व मानवी उपाय होऊन जातात, प्रयत्न असफल होतात, तेव्हा परमेश्वराच्या उपायांची सुरुवात त्या ठिकाणी होते. जेव्हा मानवी उपायाचा शेवट होतो तेव्हा देवाचे उपाय त्या ठिकाणी सुरू होतात. देवाचं कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. कारण या ठिकाणी अनुवादाच्या पुस्तकामध्ये 31 अध्याय 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर यहोशुआला म्हणाला की अरे यहोशुआ, हिम्मत धर, खंबीर हो, भिवू नकोस, घाबरू नकोस. मी तुझ पुढे चालणारा परमेश्वर आहे. तू जाशील तिकडे मी तुझा देव तुझ्या बरोबर आहे. जसा मोशे बरोबर होतो तसा तुझ्या बरोबर मी आहे. कधी कधी आमच्याही जीवनामध्ये प्रियानो अशी अनेक संकट येतात, अडचणी येतात आणि त्यामुळे आमचं जीवन अस्थिर होतं, आम्ही चिंतित होतो, आम्ही धैर्य सोडतो, आम्ही घाबरतो आणि अशा तणावाखाली येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला देवाचं वचन आम्हाला आधार देतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी स्तोत्र 62 हे आमच्या समोर दाविदाने दिलेलं आहे की ज्या स्तोत्रामध्ये दावीद राजा म्हणतो की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ आहे, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. माझा जीव सर्व परिस्थितीमध्ये, विशेष करून संकट काळामध्ये, अडचणीमध्ये माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ आहे, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. आमची संकट, आमच्या अडचणी अशा रीतीने देवबाप दूर करतो. आणि प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की सध्याची परिस्थिती आम्ही पाहत असताना
की जग गेल्या 10 महिन्यापासून कोरोनाच्या या विळख्यामध्ये अडकलेलं असताना प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की आमची मनस्थिती काय झालेली होती, आताही आहे. परंतु अशातूनही देवाने आमचं संकट दूर त्याने केलेलं आहे, तो करीत आहे, त्याचं कार्य केलेलं आहे आणि हळूहळू त्याचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ही आमची अडचण तो दूर करत आहे. मानवावरती आलेलं हे महामारीचं मोठं संकट देवबापाने आता कुठे दूर केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस अनेकांनी, आमच्या प्रत्येक विश्वासणारे सेवकांनी, विश्वासणाऱ्यांनी या करोनाचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना केली आणि देवाने आमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत आणि आमचं उत्तर त्याने दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमधून आम्ही जात असताना या ठिकाणी आम्ही पाहतो की वेगवेगळ्या संकटांनी भरलेलं प्रेषिताचं जीवन किंवा संत पावलाचं जीवन, त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमच्या ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्ही सांगा. अशा प्रकारे पेत्र आणि योहान यांना अटक झालेली होती, त्यांना न्यायसभेसमोर उभं गेलेलं होतं. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच्या अगोदरची परिस्थिती जर आम्ही बघितली की या प्रेषितांनी मोठी संकट सोसलेली आहेत. त्याच्यानंतर ही परिस्थिती आम्ही पाहतो 2 कोरिंथ 11व्या अध्यायामध्ये की संत पाऊल आणि इतर प्रेषितांनी कोणकोणत्या संकटांना, कोणकोणत्या अडचणींना तोंड दिलेलं आहे. पेत्र व योहान सुवार्ता कार्यात त्यांना अटक झालेली आहे, त्यांना न्यायसभेसमोर उभं केलेलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 4 अध्याय 1 ते 22 या वचनामध्ये तेथे आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे तिथे आम्ही पाहत असताना संत पावलाने सोसलेली संकट त्याने सांगितलेली आहेत. पावलानं सोसलेली संकट त्याने सांगितलेली आहेत. तरीही देवाने त्याला ख्रिस्तामध्ये जयोत्सवाने पुढे जाण्यास सहाय्य केलेलं आहे. एवढी संकट सोसत असताना संत पावलांना, इतर शिष्यगणांना या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वरानं ख्रिस्तामध्ये त्यांचा जयोत्सवाने पुढे जाण्यामध्ये, सुवार्तेचं कार्य करण्यामध्ये त्यांचा प्रवेश करून दिलेला आहे. पुढे जाण्यात त्यांना सहाय्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे तेथे आम्ही 2 कोरिंथ 2 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये तेथे आम्ही पाहतो की जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, जो देव सदा सर्वदा आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो. जयोत्सवाने तो आम्हाला पुढे जाण्यास सहाय्य करतो. आणि अशा प्रकारे पाऊल व करिंथीकरांमध्ये या ठिकाणी सैतानाने फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. करिंथीतील मंडळी आणि संत पाऊल यांच्यामध्ये सैतानाने प्रयत्न केलेला आहे फूट पाडण्यासाठी. परंतु या ठिकाणी तो म्हणतो की या ठिकाणी देव अशा रीतीने जयोत्सवाने पुढे नेण्यास तो सहाय्य करतो. आणि अशा प्रकारे संत पाऊल आणि करिंथीतील मंडळीतील फूट या ठिकाणी सैतानाची योजना निष्फळ ठरलेली आहे. जैगिक संकटापासून देवबाप अशा रीतीने आम्हाला पुढे नेतो. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती लोक मरणामध्ये सुद्धा जयोत्सव करतात. त्या मृत्यूमुळे शरीराचा नाश होतो, पण आपण स्वतः नाश पावत नाही. मृत्यूमुळे आमच्या शरीराचा नाश होतो, परंतु आमच्या स्वतःचा नाश होत नाही, आमच्या आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा देवामध्ये तो अमर आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी विश्वासणारे लोक अशा प्रसंगी सुद्धा जयोत्सवाने त्या ठिकाणी प्रवेश करतात. मृत्यूच्या द्वारे स्वर्गाचं वतन प्राप्त करून घेतात. आपल्याला त्या ठिकाणी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे आणि तो नीतिमत्वाचा मुकुट ते मिळवतात. 2 तिमोथेयाचा 4 अध्याय आणि 6 ते 8 या वचनामध्ये सुयुद्ध केल्यानंतर मिळणारे नीतिमत्वाचे मुकुट स्वर्गामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात
आलेला आहे. आणि म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी 8व्या अध्याय, रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय, आणि तेथे संत पाऊल म्हणतो 8वा अध्याय 35 आणि त्या ठिकाणी 39 या वचनामध्ये, रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 35 आणि 40 या वचनामध्ये, त्या ठिकाणी 35 वचन आम्हाला हे सांगतं की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नम्रता, संकट किंवा तलवार हे विभक्त करतील काय? नाही तर उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. कोणीही ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. आणि म्हणून जो शरीराचा नाश करतो त्याला आम्ही घाबरू नये, तर जो शरीर व आत्मा यांचा नाश करतो त्याला आम्ही घाबरावं. जो शरीराचा नाश करतो त्याला आम्ही न घाबरता जो शरीराचा व आत्म्याचा नाश करतो त्याला आम्ही घाबरावं, असं या ठिकाणी मत्तयाचे शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये तेथे प्रभू येशू ख्रिस्तानं हे सांगितलेलं आहे. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नाश, नरकात नाश करण्यास मी समर्थ आहे, त्याला भ्या, त्याला घाबरा. शरीर आणि आत्मा यांचा नाश करणाऱ्याला तुम्ही घाबरावं, अर्थात परमेश्वराला तुम्ही घाबरा, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही घाबरा. आणि म्हणून प्रियानो, अशा प्रकारे प्रशितांची शक्तिहीनता व देवाचं सामर्थ्य, मानवाची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य. प्रियानो, या जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना आम्ही शक्तिहीन आहोत, परंतु आमच्यामध्ये जिवंत देवाचं सामर्थ्य कार्य करतं. जसं प्रेषितांच्या जीवनामध्ये केलं त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये तो कार्य केलं. या कोरोनाच्या परिस्थितीमधून आम्ही जात असताना प्रियानो, या कोरोनापुढे आम्ही शक्तिहीन झालेलो आहोत, परंतु आम्हाला मिळालेलं जो देव, आमचा जीवंत सामर्थ्यशाली जो देव आहे त्याच्यापासून आम्हाला मिळालेलं सामर्थ्य, त्यातून आम्ही सहजरित्या आम्ही बाहेर पडू. आमचे कौटुंबिक अडचणी असतील, कुटुंबावर आलेले संकट असतील, आणि अशा सर्व परिस्थितीमधून देव त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला बाहेर काढल्याशिवाय तो राहणार नाही. कारण तो म्हणालेला आहे, हिम्मत धर, घाबरू नकोस, भिवू नकोस, आणि कारण तू जाशील तिकडे तुझा देव मी परमेश्वर तुझ्या बरोबर सदोदित आहे. देव आप करो आणि या वचनातून आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. प्रभू येशू पवित्र वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर अशी तुझ्या चरणाजवळ नम्र प्रार्थना येशूच्या नावात विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आता दानार्पण होईल आणि एक गीत आपण गाऊया. आमच्या प्रिय स्वर्गीय देवबापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करतो. प्रेमळ येशू, जे दानार्पण आम्ही तुला देत आहोत, प्रिय प्रभू देवबापा, तुझ्या सेवेसाठी आम्ही अधिक आणि अधिक द्यावं असं आमच्या अंतःकरणात तू कार्य कर. कारण जे काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे तुझ्यापासूनच आम्हाला मिळालेलं आहे, आणि म्हणून त्यातील काही अंश आम्ही तुझ्या पवित्र सेवा कार्यासाठी देत आहोत. देवबापा, ही दानार्पणं तू स्वीकार, आशीर्वादित कर, आणि या दानाचा सदुपयोग प्रभू देवबापा तुझ्या राजाच्या गौरवासाठी तू करून घे, अशी तुझ्या पवित्र चरणाजवळ नम्र विनंती करत आहोत. सर्व भक्तगण प्रिय प्रभू देवबापा हर्षाने हर्षित होऊन प्रभू ही दानार्पण घेऊन तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहेत. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, तुझ्या चरणी नम्र प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची
नाही मला तोटा कणा, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराय मला पामरा तारिणे, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी चाहलो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळी मला नाहीच सोडणार. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. ख्रिस्तराय मला पामरा तारिणे, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. आपण दानावरती आशीर्वाद मागूया. प्रेमळ येशू, जे तुझपासून आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यातील काही अंश आम्ही तुझ्या पवित्र सेवा कार्यासाठी अर्पित केलेला आहे. याचा स्वीकार कर. याचा सदुपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी तू करून घे. संतोषाने देणारा देवाला आवडतो. धन्यवाद धन्यवाद तुझी स्तुती असो. धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देश बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आम्ही येथे जमलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या बरोबर आजपासून सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन आमेन आमेन. शालोम. आमेन. मंगला हे प्रेमला, स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा, आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या. दया घरा चिडे